तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपल्या कलमाला मुळ्या फुटलेल्या आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण रामफळीच्या झाडावरती गुट्टी कलम म्हणजेच एअर लेअरिंग हा कलम कशा पद्धतीने करतात की जेणेकरून आपल्याला फांदीवरतीच आपल्याला झाड तयार होईल, हा सविस्तर व्हिडिओ मध्ये आपण माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊ। तर यामध्ये आपण मिश्र केलं, याच्यामध्ये आपण जी पी आपली लाकडाची राख असते ती लाकडाची राख आहे, शेणखत आहे, माती आणि जे बी आपलं शेवाळ असतं ते शेवाळाचं मिश्रण करून त्यामध्ये पाणी ओतून आपण त्याला काढून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला कलमावरती बांधण्यासाठी मिश्रण जे असते ते तयार होईल। तर चांगल्या पद्धतीने मिश्र करून घ्यायचं आहे की जेणेकरून काही जागेवरती राख राहील, काही जागेवरती दुसरं काय राहील, त्यामुळे चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर फांदी आपण निवडायची, फांदी चांगल्या पद्धतीने निवडायची, साधारणपणे पेन्सिलच्या आकाराची, त्यापेक्षा मोठी तरी चालते, साधारणपणे आपल्या हाताच्या बोटा एवढी कांडी निवडून त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण गोल काप करून घ्यायचा आहे। कारण की आपल्याला वरची साल काढायची, दोन्ही साईडने साधारणपणे 2 इंचाच्या अंतराने आपण दोन्ही बाजूने काप करून घ्यायचे, आपण व्हिडिओमध्ये बघत असाल त्याप्रमाणे। त्यानंतर आडवा काप घेऊन त्याच्यावरती जी साल आहे ती साल आपण काढून घ्यायची, कारण की आपल्याला साल काढल्यानंतर त्याच्यावरती गुट्टी कलम हा बांधता येतो। चांगल्या पद्धतीने काळजीने साल काढून घ्या। जी बी आपण साल काढून घ्यायची, टूल वापरतो ते टूल चांगल्या पद्धतीने वापरा। आपण करवतीच्या सहाय्याने बनवलेला चाकू आहे, आपण ब्लेडचा देखील वापर करू शकता, परंतु ह्या झाडाची साल जास्त प्रमाणामध्ये निबर असते, जाड असते, त्यामुळे शक्यतो चाकूचा वापर हा केला पाहिजे। त्यानंतर चांगल्या पद्धतीने घासून घ्यायचे, घासून यासाठी घ्यायचं की त्यामध्ये जे लिक्विड असते ते लिक्विड निघून जाईल आणि काडी ही आपली कोरडी पडेल। त्यानंतर जे पण आपण मिश्रण केले ते मिश्रण आपण अगोदर ते एक गोळा करून घ्यायचा आहे, परंतु त्यामध्ये सुरुवातीला त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे, कारण की जास्त प्रमाणात ओलावा असतो, थोडाफार चालतो। तर अशा पद्धतीने आपण त्या काप घेतलेल्या जागेवरती आपण ते बांधून घ्यायचे। जेवढं लागेल तेवढं जास्त प्रमाणात देखील लावायचं नाही, जेवढं ते झाकून जाईल आपण जेवढा काप घेतलेला आहे त्या मापामध्येच आपण कट करून घ्यायचे, म्हणजे ते बांधून घ्यायचे। त्यानंतर जी पॉलिथिनची पिशवी असते आपली, ती पॉलिथिनच्या पिशवीने अशा पद्धतीने त्याच्यावरती बांधून घ्यायची की जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही आणि पॅक राहील, जेणेकरून मुळा फुटायला अडचण येणार नाही। त्यानंतर आपण त्याला अगोदर ती एक साईडने बांधणी करून घ्यायची, बांधणी ही चांगल्या पद्धतीने बांधायची, पॅक बांधून घ्यायचे। बांधणी केल्यानंतर मस्तपणे आवडून घ्यायचं, अशा पद्धतीने आपण बांधणी करून घ्यायची। आपण बघू शकता कशा पद्धतीने केली, पॅक आवडून बांधणी करून घ्यायची। अगोदर ती दोन्ही टोकं चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची। अशा पद्धतीने बांधणी केल्यानंतर आपला कलम हा साधारणपणे 40 ते 50 दिवसामध्ये त्याला मुळ्या फुटायला सुरुवात होते। आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर कलम जर आपला कोरडा पडला तर आपण इंजेक्शनच्या साहाय्याने त्यामध्ये पाणी सोडून त्याला ओलाव करायचं, कारण की ओलसरपणा हा कलम केल्यानंतर त्याला लागतो, कारण की मुळ्या पडण्यासाठी जर वाळून गेलं तर अडचण निर्माण होते। त्यामुळे शक्यतो वाळणार नाही याची दक्षता घ्यायची, सारखं बघायचं। साधारणपणे 40 ते 50 दिवसामध्ये आपल्याला मुळ्या फुटायला सुरुवात होतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।